आजच्या एकनाथी भागवतामध्ये आत्म्याची कहाणी सांगतात. आत्मा कसा नि काय, व्यक्ती कशी नि काय, स्वतः आत्मा परिपूर्ण आहे. परिपूर्ण म्हणजे पूर्णतः पूर्ण, म्हणजे त्याच्यामध्ये कशाचीही कमतरता नाही, त्याला कधी काही कमी पडलेले नाही. इतकं असूनही, आत्म्याला कशाची गरज नसूनही हा आत्मा त्याचे स्वरूप स्वतःच्या क्रियेने स्वतः भोगतोय. आनंद स्वरूप म्हटलं तर आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप म्हटलं तर सुख स्वरूप आहे, तोच सुख आहे. इतकं असूनही अपभ्रंशाने त्याला काहीतरी सापडलं. आत्म्याला काहीतरी सापडलं म्हणजे काय? मन आपण जे म्हणतो, मन म्हणजे काय? विचार. पुढे मन अजून पुढे गेलं की काय? कल्पना. मनाचेच वेगळे वेगळे भाग, एकच मनच आहे ते. कल्पना पण तेच, विचार पण तेच, बुद्धी पण त्याची तयार झाली. बुद्धी काही वेगळी तयार होते का? मनाची तयार होते. बुद्धी म्हणजे निर्णय घेतला, हे बरोबर, हे चूक, हे बरोबर की हे चूक, की बुद्धी निर्णय घेते. आता बुद्धी निर्णय घेते म्हणजे तारतम्य भाव झाला. म्हणजे हे बरोबर आहे का? ते कशाला तरी ते तराजू तोलून बघायचं, हे बरोबर आहे का? जसं सोनं बरोबर आहे का? तर मग तो त्याच्याकडे सोन्याकडे कस लावतो, मग म्हणतो हा आहे सोनं, नाही ही पितळ आहे. सोनं लावत नाही कस तोपर्यंत माहिती नाही पडत की सोनं आहे की पितळ आहे. तसं आत्मा परिपूर्ण असूनही तो कसल्याही कसाला लावून बघता येत नाही, परिपूर्ण आहे म्हणून. कशामुळे होते ते? हा आत्मा कशामुळे सुख दुःख भोगतो? आत्मा सुख दुःख भोगतो त्या देहरूप, देहाचा आकार रूप, आणि त्याच्या ठिकाणी ते मन निर्माण जे झाले, त्या मनाच्या संपर्कात तो आला. आणि मनाला जे काही ते कळते, त्याला मनाची निर्मिती केव्हा झाली, कधी मन निर्माण झाले, हे त्या ध्यान साधकाला कळते. त्याचे मन केव्हा निर्माण होते, मनाची निर्मिती झाली कधी? शिकवताना मनाच्या पलीकडे जायला, आत्म्याची ओळख करून घ्यायची तर मनाच्या पलीकडे गेलं पाहिजे, बरोबर आहे. पण मनाच्या पलीकडे जायला मनाची निर्मिती जर ओळखायला पाहिजे, मन दिसायला तर पाहिजे. आम्ही म्हणतो हे म्हणतो, ते म्हणतो, ते म्हणतो, म्हणजे ते मन. आम्ही जे काही म्हणतो ते मन. मग ते निर्माण केव्हा झाले आणि कसे झाले आणि कोणी केले? नाहीतर हे आत्म्याला सुख दुःख भोगायचा विषयच नव्हता हो. कशाला त्यांनी दुःख भोगायचं? तो स्वतःचीच स्वरूपे परिपूर्ण, स्वानंद घन. घन म्हणजे घट्ट. त्याचा आनंद कसा आहे? हालत डोलत नाही. मग त्याचा आनंद हालायला कसा लागला? स्वतःचे स्वरूप जर त्याचे परिपूर्ण आहे, हालतो कशामुळे? त्या संपर्कात त्याच्या जे काय आलेलं आहे, आत्म्याच्या संपर्कात जे आलेलं आहे, त्याची ती त्या मनाची स्थिती म्हणजे विचार, म्हणजे ते आकार जिथे त्याला दिसला तेव्हा ज्याने जन्म घेतला. बाळ जन्माला आलं, मन नावाचं बाळ जन्माला आलं, आकार दिसल्याबरोबर. आकार नाही तर बाळ जन्माला येतच नाही. जन्म झाला म्हणजे आकार आला, त्याला आकार आले, ते मन निर्माण झाले. मन दिसायला लागले तर त्याच्याशी एकरूप झाला. आत्म्याची ताकद तेवढी आहे. स्वतः तो परिपूर्ण असूनही अपभ्रंशाने तो त्याच्याशी एकरूप होऊन जातो. त्याची ती ताकदच आहे. तो स्वतः तसाच असतो, तरी पण त्या संपर्कात आलेल्या गोष्टीशी तो एकरूप व्हायला, एक
क्षणभर वेळ लागत नाही. तुझं माझं लग्न झालं, हो झाला, तो नवरा बायको झाले, ते मुलगा मुलगीचे आयुष्यभर ते नवरा बायको असतात. होय म्हणायची कुठे? ते नाही म्हटलं तर गेलं. पसंत नापसंत संपला विषय. पसंत झाले, आयुष्यभर ते होय म्हटलं त्यांनी. ते त्याचे त्या आत्म्याला बंधनकारक काय ठरते, बंधन कशामुळे निर्माण झाले, हे त्यांनी ते दृश्य त्याच्या संपर्कात आलेले आणि ते मन, ते त्या ठिकाणी तरी मी म्हटले, जे काही दिसले ते मी म्हटले. म्हणजे बापियाचं शरीर मिळालं तर बापिया म्हणतो, बाईचं शरीर मिळालं तर बाई आहे मी म्हणतो. कोण म्हणतो? एकच तो आत्मा. तो आत्मा वेगळा, इकडे आत्मा वेगळा, इकडे आत्मा वेगळा, एकच आत्मा. जे मिळालं त्याच्यासारखं, फुल मिळालं फुलासारखा, त्याच्या संपर्कात यायची कोटी ही त्याची आत्मशक्ती आहे. ती कोणाची आलेली दिलेली, कोणी घेतलेली नाही, कोणी बहाल केली नाही, कोणाच्या बापाची नाही, माझ्या मालकीची म्हणून, ही माझ्या मालकीची नाही. सार्वजनिक, सर्वांसाठी सारखं. तुझ्यासाठी वेगळं, ह्याच्यासाठी वेगळा भेदभाव नाही तिथे. तसं सूर्य सगळीकडे प्रकाश टाकतो ना, घाणीवर पण टाकतो, चांगली फुलं दिसतात तिकडे पण टाकतो, काय भेदभाव करतो नाही. तसं आत्मा स्वतः भेदरहित, तो डुकराशी पण एकत्र होतो, काही असेल सगळ्याशी एकरूप. काल विषय झाला होता तो की त्याच्याशी ती एकरूपता जी झाली त्या आत्म्याची, त्याने तो सुख आणि दुःख दोन्ही भोगतो. सुखही भोगतो आणि दुःखही भोगतो. सद्गुरु कृपा कशाला म्हणतात? मग आत्मा परिपूर्ण आहे, मग सद्गुरु कृपेने काय केले, त्याने आम्हाला काय दिले सद्गुरु कृपेने? तर आत्म्याची आत्मस्थिती जी आहे, ती आत्मस्थिती त्याच्या आधी गुरुकृपा आहे. गुरुकृपेशिवाय आत्मा नाही, असू शकत नाही. गुरुकृपा म्हणजे काय? गुरुकृपा म्हणजे गुरुचा एक शब्द, कृपा म्हणजे एक शब्द. तो एक शब्द सर्व विश्व चालवतो. सगळ्या जगातला व्यवहार शब्दाने होतो की नाही? शब्दानेच होतो की नाही? काय हे करा ते करा, काहीच बोललं नाही तर गप्प बसला तरी व्यवहार झाला त्याचा. शब्द व्यवहार करतोय. ते जे काही शब्दाने सर्व विश्वचालक शक्ती आहे शब्द ही. भाषा निरनिराळ्या आहेत, शब्द एकच. तो जे सांगितलं ते शब्द. शब्द बोलतो, पण न बोलताही बोलतो. तोंडाने बोलायचं नाही, बोलला नाही तरी बोलतो. बघा तुम्ही, एखादा माणूस बसलाय सभेमध्ये आणि उठून गेला, काहीतरी विषय निघाला, त्याला पसंत नाही, तो उठून जातो की नाही? मग त्याला ते आवडलं नाही म्हणून उठून गेला. लग्नाचे बोलणी करायला बसले, त्याला पसंत नाही तो उठायला, ती मुलगी तरी उठून जाते, नाही तो मुलगा उठून जाते, पसंत नाही, चल. मग ते बोलतच नाही ना पुढे. उठून गेला म्हणजे पसंत नाही. न बोलता बोलला. तोंडाने बोलायला पाहिजे असं काही नाही, शब्द असाही बोलतो, असंच बोलतो. पण तरी अख्खं जग चालते त्याच्यामुळे, अख्खा विश्वाचा व्यवहार त्याच्यामुळे चालतो. भीती त्या शब्दांनी निर्माण झाली. भीती सुद्धा कोणी निर्माण केली? शब्दांनी निर्माण केली भीती. सांगायची कोटी, हे केलं तर तू मरणार. त्यांनी सांगितलं तो दुसरं प्यायला तयार नाही. काय ते हे प्यायला ना तो मरणार. एकाने सांगायची कोटी, दुसरा प्यायला तयार होणार नाही. काय त्यांनी सांगितलं? हो, तुम्हाला काय माहिती? आम्हाला नाही माहिती, तो सांगून तो कोणीतरी सांगून गेलं हे पिऊ नका म्हणून. तो कोणी पिऊन बघायला बघत नाही. 100 लोक झाली, 100,000 झाली, हे झाली नाही. आमच्या ठिकाणी नवस केला की देव पावतो. काय बोलला शब्द? काय बोलला? आमच्या ठिकाणी नवस केला की तुम्हाला काय पाहिजे ते एकच शब्द. तो शब्द कानावर एकाच्या पडला, ते दुसऱ्याला सांगितला, तिसऱ्याला सांगितलं. कर्णोपकरणी वाढत गेला, वाढता वाढत गेली. एका गाड्यात 10 गाड्या झाल्या, 100 गाड्या जायला लागल्या तिकडे. काय कोणी सांगितलं माहिती नाही. पहिल्यांदा कोणी सांगितलं हे माहिती नाही.
आणि जे जमा झाले त्यांना त्याच्यातली काय कल्पना नाही. जगरहाटी अशी आहे. इकडे गणपती पावतो, तिकडे त्याचा भाव पावतो कार्तिक स्वामी. शब्दाने तो ना, शब्दाने बोलला बस. हा इथे भूत आहे म्हटलं, अरे भीती वाटली. काय सांगितलं, अरे भूत कुठे बघ, नाहीये भूत तिथे. नाही, तो बोलला तिथे भूत आहे. शब्दाचा परिणाम केवढा आहे बघा. म्हणून सद्गुरू काय सांगतात, तू शुद्ध ब्रह्म आहेस, तू पूर्ण ब्रह्म आहेस. शरीरातील चैतन्य तू, शरीरातील आत्मा ते तू. पण लोकांच्या वार्तेला जो लागला त्याचा परमार्थ बुडाला. तो म्हणतो कसं कशावरून खरं. महाराज म्हणाले, ज्ञानेश्वरांनी सांगितलं. हा म्हणतो खरं आहे का हो, तपासून पण बघायला मागत नाही. विश्वास नको ठेवू कोणावर, पण स्वतःवर तर विश्वास ठेव. तुझ्या देहामध्ये जे जाणीव आहे, तुझ्या देहामध्ये जी कळतेपणा आहे, तो कळतेपणा ह्या विश्वाचं दर्शन घेतो का विश्व तुझं दर्शन घेते? तू जगाचं दर्शन घेतोस ना. जग तुला बघते, तुझं शरीर तुला बघते का तू शरीराला बघतो? सूक्ष्म गोष्ट आहे. तर जाणीव एवढीशी आहे, जाणीव एवढीशी जराशी आहे. पण ती जाणीव जेव्हा निर्माण झाली तेव्हा जग दिसायला लागले, प्रकाश दिसायला लागला. त्या महाशिवाला काय झाले, महाशिवाच्या लिंगावर अभिषेक करायला पाहिजे, तेव्हा तो प्रसन्न होतो. लिंगावर अभिषेक करायलाच पाहिजे. आत्मलिंग हे लिंग कुठे, दगडाचे लिंग, ते लिंगी नाही. ते लिंग, त्या लिंग बघितलं असेल तर त्याच्या बाजूला असं ते भोवतारी वेष्टन असते, वेष्टन दाखवलेलं आहे असं, आणि त्याच्यामध्ये ते लिंग ठेवलेलं आहे असं. वेष्टनामध्ये लिंग असेल, त्याच्यामध्ये ते प्रकृतीमध्ये हा शिव कोंबलेला आहे. म्हणजे तुझ्या देहामध्ये तो शिव आहे. आत्मा हा शिव, आत्मा हाच तो शिव. त्या शिवाला तू शिवलास का? शिवाला तू शिवलास का? त्याला स्पर्श केलास का? तो शिव सगळ्याला स्पर्श करतो आणि अस्पृश्य राहतो. अस्पृश्य म्हणजे त्याला कोणी स्पर्श करू शकत नाही, स्पर्श रहित, निर्मळ, निश्चळ. त्याला स्पर्शच करता येत नाही, म्हणजे त्याला डाग लावता येत नाही. त्या शिवाची रात्र आहे, महाशिवाची रात्र आहे. त्या महाशिवाच्या रात्रीमध्ये त्याच्यावर अभिषेक करायला पाहिजे. रात्रीतून तो ते बाहेर आले, ते दिसायला लागले, ते अज्ञान, ते काळोख. ते काळोखातून उजेड निर्माण होतं. उजेड येतो कुठून? काळोखातून. काळा कुट्ट अंधार, काळोख. काळोखचा अर्थ सगळ्यांना कळतो. काळा कुट्ट अंधार म्हणजे काळोख. प्रकाश कशातून बाहेर आला? काळोखातून बाहेर आला. अज्ञानच, हे अज्ञान रूप निर्माण झाले. त्याच्यातून त्याला रोज सकाळ संध्याकाळ केव्हाही, ते मध्यान्ह रात्री काळ शिवाच्या मध्यान्ह रात्री, तेव्हा तो सूर्य उगवलाय. ज्ञान सूर्य, ज्ञान आहे जे कळतेपणा जे निर्माण झाले जराशे, ते एवढेच या देहामध्ये बघा. त्या शिवाच्या रात्रीतून येते ते. अभिषेक करायला पाहिजे. अभिषेक करायला विसरला तो पावन कसा होणार? शिवाला अभिषेक करायचा आहे. शिवशिवते आहे ना देहामध्ये, जरा जरा जाणवते. शिवचा अर्थ शिवते, शिवशिव करते, जाणवते. आता जाणीव कित्येक लोक प्रश्न विचारतात, जाणीव म्हणजे काय, कॉन्शियसनेस काय, काल आला होता कॉन्शियसनेस अर्थ काय. आता या इंग्लिश लोकांना काय सांगणार शिवशिवते म्हणजे? शिवशिव शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये काही समजत नाही. ते देहामध्ये इवलेसे काय कसं कळत असेल, शिवशिव नाही कळत तर कधी बघा आठवण करून कुठली जखम झाली, शरीराला काय दुखापत झाली आणि ती जरा ठणकायला लागली, आपण म्हणतो ठणकते, ती जखम ठणकते देहामध्ये. जेव्हा ती जखम देहाची ठणकत असते, ती ठणकते, ती जाणीव, ती जरा शिवशिव करते. ते त्याचे रूप शिवशिव करते, ते त्याचे रूप कोणाचे? शिवशिव करते ते शिवाचे रूप, आपले रूप.
देहाचे रूप नाही, पण तो आत्मा काय, त्या अपभ्रंशाने त्याने ते देहरूप मी मान्य केले, त्याला कोणी सांगितले नाही, स्वतःच्या माथ्यावर ओझं घेऊन फिरतोय कारण नसताना. वास्तविक तो परिपूर्ण आहे, पण त्याने अपभ्रंशाने ते मी म्हटले, ते मन पण मी म्हटले, त्याचे विचार पण ते मी म्हटले, आणि भोगावे लागले त्याला. गुरु त्याला त्याच्यातून बाहेर काढताय. सद्गुरु स्वरूप, सद्गुरूचं वचन त्या शिवस्वरूपाकडे घेऊन जाते, आत्मस्वरूपाकडे घेऊन जाते, जे परिपूर्ण आहे. सदा संचले येतना जात काही, तयावीन कोठे रीता ठाव नाही. पण हे 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 गुरुचं वचन ज्याला लक्षात आलं, पाळलं म्हणजे लक्षात आलं, लक्षात आल्यानंतर त्याचं लक्ष त्याच्यावर पाहिजे. आमचं त्या आत्म्याचं लक्ष बाहेर असतो की नाही, जे दिसते भासते त्याच्याकडे लक्ष जातो. आत्म्याचं लक्ष कुठे असतो, जे दिसते भासते त्याच्यामध्ये. मग हे चांगलं खावं, चांगले कपडे घालावे, अमुक करावं, तमुक करावं, मग एवढे पैसे अमुक करावं, हे याच्यातच लक्ष असतो की नाही सारखा. 2 पैशाचे 4 कसे होतील, मग एक घराची 2 घरं, 2 गाड्याची 5 गाड्या, काय म्हणाल तेवढं. कंटाळा आला तरी पाहिजे. 1 करोड झाले तर त्याला 10 करोड कमी पडतात, मग 100 पाहिजे. 100 करोड कमी म्हणजे 1000 करोड पाहिजे. हा वस्तू किती कमी पडते, त्याची काय किंमत आहे त्याची. त्या त्या व्हॅल्युएशन म्हणजे काय, आपण म्हणतो ना व्हॅल्युएशन काय, व्हॉट इज द व्हॅल्युएशन ऑफ युअर लाईफ. तुमच्या आयुष्याची किंमत किती. आयुष्याची किंमत करताना एक म्हणतो 10 लाख, दुसरा म्हणतो 1 करोड. जेवढं याचं उत्पन्न तेवढी त्याची किंमत. एक धीरूभाई अंबानीकडे गेलं, त्याची जीवाची किंमत एवढी मोठी झाली. गरीबाकडे गेला तर म्हणतो 500 रुपये, माझी जीवाची किंमत 500 रुपये बस झाले. ही किंमत वाढली कुठून आणि कमी झाली कुठून आणि कोणाची झाली, ही कल्पना आहे. हे जे काही आहे ते कल्पना आहे नुसती. वास्तविक तो स्वतः त्याच्या अस्तित्वाने जेव्हा स्वतःची ओळख करून घेतोय, कोण, तो आत्मा स्वतःच. आत्म्याने आत्म्याची ओळख करून घेतली. काय म्हणून घेतली, मी आत्मा सोडून जे काही असेल ते मी नाहीये, त्याने ओळख करायचा प्रयत्न केला. आत्मा सोडून जे काही दिसत असेल ते आत्मा नव्हे, जे भासत असेल ते आत्मा नव्हे. मन निर्माण झाले म्हणजे काय, काहीतरी दिसले, मग ते मन निर्माण झाले. दिसल्याबरोबर मन निर्माण झाले. हे बघण्याकरता तो त्या शिवाकडे बसायला पाहिजे, शिवरूपाकडे, शिवस्वरूपाकडे स्थिर बसायला. ध्यानात मांडी घालून बसल्याने टाळकं फिरते जगभर, ध्यान नाही झालं त्याचं. कुठले तरी स्मरण असतं, हे स्मरण, ते स्मरण, ते स्मरण, त्याची आठवण, त्याची आठवण, त्याच्या आठवणीतून दुसरी आठवण, दुसऱ्या आठवण, तिसरी आठवण, हे ध्यान नव्हे. तुम्ही रोजचा कामधंदा करताना ध्यान होते, मांडी घालून बसायला नको, काय करायला नको, काही न करता ध्यान होते. बघा, फक्त बघायला पाहिजे. काय बघायला पाहिजे, कसं बघायचंही शिकायला पाहिजे. बघायचं काय नाहीये, कसं बघायचं, ते बघायची पद्धत कोणती, अभ्यास कसा करावा हे शिकायला पाहिजे. अभ्यास करायचा नाहीये पुस्तक घेऊन अभ्यास करायचा नाही, अभ्यास कसा करावा, कसं बघावं हे शिकला जो, हे शिकता आलं पाहिजे. बघितलं जेव्हा काही दिसलं, दृश्य दिसलं, त्या दृश्यामध्ये आकार आहे की नाही हो, कुठलंही दृश्य बघा. आणि जे दृश्य नाही, ज्याला आकार नाही, ते मनात साठते का, त्याच्याबद्दल आम्ही किती विचार करू शकतो. ज्याला आकार नाही त्याच्याबद्दल विचार करायचं ठरवलं तर काय काय विचार करू शकतो. जसं आकाश, ब्रह्म राहून द्या बाजूला आणि आत्मा पण बाजूला राहून द्या. साधा आकाशाचा विषय जरी घेतला तर आकाशाबद्दल किती विचार आम्ही करू शकतो, किती वेळ विचार करत बसू शकतो. मला आकाशाबद्दल विचार करायचा आहे. तर आकाश म्हणजे पोकळी आहे ना, तर विचार बंद होतो तिथे, कारण तिथे आकार नाही आहे. तर विचार करणार काय त्याच्यात. म्हणजे विचार जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याचं मन निर्माण होते, मन निर्माण झालं त्यातून बुद्धी निर्माण होते. अच्छा, परंतु ते मी, ही जी भूमिका निर्माण होते
त्याला कारण त्याचं ध्यान जमलं नाही. ध्यान म्हणजे जमलं नाही म्हणजे स्वतःकडे त्याचं लक्षच गेलं नाही, स्वतःकडे त्याने डुंकून बघितलं नाही. आपण आहे म्हणतो पण बघायला मागतो ते स्वतःला सोडून बघायला मागतो, स्वतःला बघायची हिंमत करत नाही. का? कारण तिथे खलास होणार. जेव्हा स्वतःला बघायला गेला ना तो संपून जाणार. कोणी संपायला मागत नाही, त्याला दुसरं 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 लोकांच्या भाषेत मरण, मरण हा शब्द आहे. वास्तविक मरण काय होत नाही. पण ते स्वतःला बघणे जेव्हा ज्याला कळले तेव्हा ते शिवस्वरूप त्याच्या ठिकाणी आपलेसे त्याने केले. शिवाने आपले अस्तित्व त्याला बहाल केले. कशामुळे? याने स्वतःच अस्तित्व संपवले. शिवस्वरूप आधीच होते, नव्याने काय आलेलं नाही, ते नव्याने निर्माण झालेलं नाही, होतच नाही. तुम्ही बघा नाही तर बघू नका, त्याच्यात काही फरक पडत नाही. तुमच्यावर ते अवलंबून आहे, बघता की नाही बघत. भगवंताला तुमची गरज की तुम्हाला ते भगवंताची गरज? कोणाला कोणाची गरज? ईश्वर कशाला पाहिजे? काय गरज त्याची? ह्याच्यामध्ये काहीतरी सुखसोयी पाहिजे तर ईश्वर पाहिजे त्याला. पण ज्याला ईश्वराची ओळख मिळाली तर त्याला कशाची गरज पडत नाही. ते आपोआप सर्व काही पुरवते. देहरूपातून प्रत्येक गोष्ट तिथूनच निर्माण झाली. त्या देह चालविता तो. त्याच्यामुळे त्याला जे काही हवे नको ते त्याचे ते पुरवठा करतच असते. बाळ असताना पण आता ते बाळ आलं, ते त्याला दूध पाहिजे, त्याची निर्मिती केली ती झाली. काय दूध बनवतो काय तिकडे जाऊन? नाही, त्याने केले, सगळं आपोआप होते. ते तिकडे ते पाहिजे म्हणून न म्हणता जो गुरुवचनाप्रमाणे राहतोय शिवस्वरूपाकडे, त्याला काय पाहिजे नको ते सगळं पुरवतोय. पाहिजे ते मिळते, काय कमी पडत नाही. आत्म्याला काय कमी आहे? अख्खं विश्व चालवतो तो एकटा, त्याला काय कमी आहे काय? करोडपतीचा पण आत्मा तो, याचा पण आत्मा तो. तो आत्मा दिसला नाही म्हणून, कळला नाही म्हणून. एकच आहे, त्याच्यात काय हवं नको ते मिळते, मिळते नाही ते निर्माण होते. त्याची ताकद तशी आहे. पण ते मला पाहिजे म्हणून म्हटला तो फुकट गेला. तू कोण? तू वेगळा आलास कुठून? हे मनुष्य देहधारी भावलाय. मनुष्य हे देहधारी भावलाय, कटपुतली. काय नाही, प्राण गेला, तुझ्या हातात प्राण पण नाही. साधा आपला आपण म्हणतो प्राण आपला शिल्लक राहायला पाहिजे, जग बघायला पाहिजे, आणखीन 4 दिवस जगायला पाहिजे, माझ्या देवाने मला भरपूर आयुष्य द्यायला पाहिजे, म्हणजे मी आणखीन काहीतरी करीन, हे करीन ते करीन. तर हे तुझ्या हातात नाही आहे. तुझा प्राण केव्हा थांबणार तेव्हा तू परत थांबलेला प्राण घेऊ शकत नाहीस. डोळ्यासमोर दिसतोय, कधीतरी अनुभव येतो प्रत्येकाला. जेव्हा प्राण परत येत नाही, प्राण म्हणजे हवा आतमध्ये आला तर प्राण, वायू गेला वायू बाहेर गेला तो, येतच नाही तर प्राण होतोय कुठे? श्वास गेला बाहेर, यायला तयार नाहीये, घेणार कसा? येतच नाही तर तुझ्या हातात काय? तू कोण आहेस तिथे? त्या ठिकाणी त्या आत्म्याची सत्ता नव्हे कोणाच्या मालकीची, दुसऱ्याची सत्ता, ती आत्म्याची सत्ता त्याने आत्मसत्तेने भोगायला शिकला. तो गुरुस्वरूपाकडे गेला. सद्गुरूचे स्वरूप त्याच्या आधी आहे, त्याच्यातून हे निर्माण होते. हे सगळं आत्मस्वरूप त्याच्यातूनच बाहेर आला तो, त्याच्यात कुठेतरी स्पर्श झाला, ती महाशिवाची रात्र झाली तयार. त्याच्यात तो मशगूल आहे, हे कर ते कर म्हणून. शिवावर अभिषेक करायला तयार नाही. अभिषेक म्हणजे आपल्या मनावर मन केंद्रित करणे, आपलं मन मुरडणे. अभिषेक करणे म्हणजे त्याच्यावर टाकायचं ना. अभिषेकचा अर्थ असा, याच्यावर टाका, अर्पण करा. अरे मन स्वतःवर अर्पण करणं, स्वतःकडे नाहीसा हो. शिवस्वरूप बघ, मोकळा आहे ना ते बंधनात टाकायचं. आणि मग मला बंधन आहे, आता मी काय करू, असं केलं तर तसं होईल. मग 4 देवळं बांधली, 5 देवळं बांधली, कसली कशाला काय करताय उपद्व्याप? म्हणून महाराज उगाच नाही सांगत होते कुठे काय करू नका म्हणून. काय सांगत होते? हा समाधानाचा मार्ग नव्हे, माझ्या गुरुचे शब्द आहेत. हा समाधानाचा मार्ग नव्हे. रात्रंदिवस कानात गुंजाला पाहिजे तो शब्द.
हा समाधानाचा मार्ग नव्हे. मग समाधानाचा मार्ग कुठला गुरु मला सांगा, महाराज मला सांगा समाधानाचा मार्ग कोणता, तो सापडतो की नाही बघा. महाराजांचे एकच शब्द आहे ना, हा समाधानाचा मार्ग नव्हे, हे कर ते कर ते कर. बस तो तेवढाच कानात घेऊन बसला, त्याला त्याच्यातून समाधानाचा मार्ग सापडतो आणि पूर्ण समाधानाला येतो. आणि ते समाधान असं मिळतं की ते समाधान तुमचं चिराई होतं. समाधानाला मरण येत नाही. परिपूर्ण समाधान, आज आले उद्या गेले असे नव्हे, कारण ते वस्तूवर अवलंबून नाही. हे समाधान जात नाही कारण ते वस्तूवर अवलंबून नाही, कुठल्या हे शरीरावर पण अवलंबून नाही. बाकीच्या वस्तू नाहीच, ह्या शरीरावर पण ते अवलंबून नाही. म्हणजे देह टाकीता देव कोठे राहतो, देह टाकल्यावर देव कुठे राहतो, परी मागुता ठाव, तू तू त्याचा ठाव आता बघून घे, नंतर बघायला, नंतर बघणार काय, प्राण गेल्यावर मग बघीन. हो, आता वेळ आहे अजून, आता तरुण आहे आम्ही, 40-30 वर्ष 40 वर्ष, अजून पुष्कळ व्हायचं आहे. मग 60 झाली 80 झाली, अगदी खात्री असते लोकांना, असं तसंच एकमेकाला सांगतात, एवढंच परमार्थ करायचं काय, वेळ आहे अजून, तुझा प्राण पुढच्या क्षणात जाईल, तुला पत्ता आहे का. थांबायला किती वेळ लागतो, जो आपोआप चालू झाला तुम्हाला न विचारता, तो आम्हाला विचारून हा प्राण चालू झाला का, नाही. आहे परी सुगम, सोपं आहे, परंतु वर्म चुकले. वर्म म्हणजे वर्मी घाव बसायला पाहिजे. कोणी काय बोललं, वर्मी घाव बसतो ना, मला बोलला तो, विसरणार नाही मी, त्याने मला असं बोललेला, वर्मात घाव बसला त्याच्या. तसं गुरुच्या शब्दाचा वर्मी घाव बसला त्याच्या. मी शुद्ध ब्रह्म आहे, मी चैतन्य आहे, आकार मी नव्हे. गुरुचं एक शब्द लक्षात ठेवायचं, दुसरा शब्द मात्र पाळायचा नाही, त्याच्याने काही होत नाही. त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. ह्याला बसतो त्यालाही बसतो, हे बरोबर म्हणतो ते बरोबर म्हणतो, नाही. एक तर एक, ज्याने ते एकत्व पाळले त्याला त्याचे भगवंताचे स्वरूप दूर नाही. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सद्गुरु महाराज की जय. राजा